सावरोली ग्रामपंचायत सदस्य आहेत यावं आपण. आपलं सहर्ष स्वागत आहे. नरेंद्र तटकरे सावरोली ग्रामपंचायतीचे सदस्य. तदनंतर आपण पाहू शकाल कल्पेश मेहतर यांनाही विनंती करेन की आपण यायचं. कल्पेश मेहतर आपलंही स्वागत आहे. बरेचसे मान्यवर आहेत. मॅच ही तिकडे ऑन आहे तर नक्कीच आपण बाकी मान्यवरांचं थोडंसं पेंडिंग ठेवूया. स्वागत करणं राजू दादा त्यानंतर जगदीश दादा हे सगळे वेळ थांबणारे नाही. थांबा हो, एक मॅच बघा. एक मॅच आत्ता तर दुसरे मान्यवर आता आपण जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय राजूदादा पाटील आपणाला विनंती असेल या आपण आमच्या स्वागत कक्षामध्ये. आपलंही स्वागत आहे. हा आणि आमचे वसंतदादांचे अगदी जवळचे हा ज्यांचं वरद हस्त नेहमी एकमेकांच्या पाठीला खांद्याला खांदा लावून. जरूर जरूर नक्कीच. जिल्हा परिषद पंचायत समिती या दोन राजकीय क्षेत्रामधली ही दिग्गज मंडळी आपल्या भेटीला या स्पर्धेला भेट देण्यासाठी. त्यानंतर आमचं एक हसमुख नेतृत्व आणि उदार नेतृत्व म्हणून नेहमी कधी मोठ्या स्टेजवर नसतात परंतु पाठिंबा खूप मोठा असतो असे सोमटणे ग्रामपंचायतीचे जगदीशजी गायकर. आपणालाही विनंती करेन की आपण यावं. सन्माननीय दत्ता म्हात्रे आपण यावं आमच्या स्वागत कक्षामध्ये. आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. आपण स्वागत कक्षामध्ये जगदीश गायकर यांना पाहाल. सन्माननीय गणेश मारुती म्हात्रे यांचं इथं आगमन झालेलं आहे. प्रवीणजी बैलमारे यांच्या माध्यमातून आम्हाला ही जे पारितोषिक मिळालेलं आहे त्यांचे आपण मनापासून स्वागत करूया. कोण ग्रामपंचायतीचे दुसरे सदस्य अक्षय घरत यांची प्रामुख्याने या स्पर्धेला उपस्थिती आहे. त्यांनाही विनंती करेन की आपण यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. बरेचसे मान्यवर या स्पर्धेला आहे. सगळ्यांचं आपण स्वागत करूया आणि मॅच कडे वळूयात आपण. सन्माननीय राहुल जाधव दातार टीम मधून आहे. त्यांनाही विनंती करेन या आपण आमच्या स्वागत कक्षामध्ये. ज्यांच्याकडून आम्हाला 500 टी शर्ट्स आणि तब्बल 11,000 रुपयाचं मानधन धनादेश इथं प्राप्त झालेला आहे. मॅच सुद्धा ऑन आहे. आता कोणकर भयंकर वैतागले असतील कारण मॅच चालू आहे आणि अशा वेळेला आम्ही स्वागत कक्षामध्ये आहोत. कोण असेल डेरवली असेल दोन्ही संघ अगदी दोन्ही संघांमध्ये खूप मोठा मित्रपरिवार आहे आमचा. एकीकडे असेल अतुल भोईर तर दुसरीकडे अनिकेत म्हात्रे, आमिर भोईर, अक्षय गाताडे, त्यानंतर आकाश भोईर एकीकडे असेल, साहिल म्हात्रे. असे जबरदस्त ताकदवान खेळाडू या मॅच मध्ये पाहायला मिळतील. सन्माननीय दातार जे अभिनव फिल्म्स दातार प्रायव्हेट लिमिटेड चे दुसरे मान्यवर आहेत त्यांना विनंती असेल की यावं आपण. या स्पर्धेसाठी आपण पाहाल गणेश म्हात्रे जे की जय म्हात्रे इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडचे एम्प्लॉईज आहेत. त्यांच्याकडून शुभेच्छा. त्यानंतर नाता घरत, त्यानंतर संजू शिसवे, बरीचशी मंडळी आहे. परंतु आता आपण वळूया मॅच कडे.
या स्पर्धेसाठी आपण पाहाल संतोष गाताडे यांनी सुद्धा या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत. आता आपण मुख्य मॅच कडे वळणार आहोत कारण मॅच प्रेक्षकांपर्यंत जाणं फार महत्वाचं असेल. धन्यवाद. पुन्हा एकदा आपण पाहू शकाल यावेळेला मात्र विकेट पाहायला मिळेल. तर आपण देऊ या दोन्ही संघांना शुभेच्छा. एकीकडे असणारे टीम आधिरा एंटरप्राइजेस मानसी स्पोर्ट डेरवली अतुल भोईर, तर दुसरीकडे असणारे i11 कोण अनिकेत म्हात्रे. आणि खास वैशिष्ट्य आज या स्पर्धेचं आहे की अनिकेत म्हात्रे याचा आज वाढदिवस. बैलमारी साहेब मनापासून आभार, आपण या स्पर्धेसाठी आलात. पुन्हा एकदा आपलं मनापासून आभार. त्यांचं इथून जाणं होत आहे तर आपण त्यांचं स्वागत केलं आणि त्यानंतर त्यांची छोटीशी भेट आपल्याला पाहायला मिळाली. अनिकेत म्हात्रे याचाच वाढदिवस आहे. आई भवानी चरणी प्रार्थना असेल अनिकेत की तुला उदंड निरोगी आणि क्रिकेटमध्ये सुदृढ आयुष्य लाभो. क्रिकेटचं करिअर तुझं असं उंच उंच आकाशाला भिडू दे आणि कुणाचीही तुझ्या क्रिकेट करिअरला दृष्ट लागू नये अशी ईश्वरचरणी प्रार्थना. आणि वळूयात मुख्य मॅच कडे. टीम मध्ये आपण पाहाल धावसंख्या अद्याप 10 धावा. आउट होणारा पहिला बॅट्समन आपण अतुल भोईर याला पाहिलं. चौकार लगावल्यानंतर मात्र माघारी परततोय. यावेळेला तिसऱ्या क्रमांकावर आकाश भोईर. यानंतर गावदेवी आजिवली सुदर्शनची टीम असणार आहे आणि MM धाकटी जुई या दोन टीमने यायचंय. MM ची धाकटी जुई. समोर आहे आमिर. नवीन बॉलर इथे वापरला जाईल अक्षय म्हात्रे. आमिर पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या 10 धावा. चांगली सुरुवात, दमदार सुरुवात. यावेळेला हवेमध्ये बॉल आहे. ओ कॅच ड्रॉप पाहायला मिळाली. इथून मात्र जीवनदान मिळालं आणि या जीवनदानाचं मात्र फायदा उठवणार का हे पाहणं फार गरजेचं. लगातार 2 विकेट घेतले तर साहिल म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. राहुल जाधव कोळखे. गोलंदाजानं जर विकेट घेतला तर 500 रुपये आणि फलंदाजानं जर षटकार लगावला त्याला सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक असेल. पहिली चान्स आहे. यावेळेला मात्र बॉलिंग ट्रॅकवर तयार. उडवला या बॉलला आणि कदाचित 500 रुपयाचा मानकरी ठरतोय. विकेट मिळणार का? नाही. दुसरा जीवनदान. आज कोण संघाचं काहीतरी बिनसलंय कारण जो संघ 2023-24च्या भन्नाट फॉर्म मध्ये असलेला संघ आज लगातार मिसफिल्डिंग होते. साहिल म्हात्रेच्या हातून झेल सुटला. त्यानंतर आपण पाहिला मनीष म्हात्रे आणि 22वा झेल स्पर्धेमधला ड्रॉप होताना आपल्याला पाहायला मिळेल. टीमची टोटल धावसंख्या आपण पाहिली 14 धावा. संतोष गाताडे यांच्याकडून मला वाटते चिकनची पार्टी अनाउन्समेंट केलेली आहे जर कोण संघ जिंकतोय तर. आय थिंक 15 किलो असं काहीतरी आलेलं त्यांचं कॉल, पण नक्की देणार ते कारण ते जबरदस्त हाऊची नेतृत्व आहे. यावेळेला मात्र आपण पाहिलं काय जबरदस्त झेल उडालेला. ड्रॉप झाला, जीवनदान मिळालं. द विकेट. यावेळेला उडवला स्टेट डाऊन द ग्राउंड. जीवनदानाचा फायदा. आमिर भोईर याच्या बॅटमधून षटकार. पारितोषिक आमिर भोईर याला जात आहे. आमचे जाधव सर कोळक्याहून आहेत. आमिर मॅच संपल्यानंतर ते पारितोषिक घेऊन जायचं आपण. आउटसाइड ऑफ सम
संशयाच्या नजरेनं पाहिलं गेलं अंपायर कडे, परंतु सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू. टीमची टोटल धावसंख्या जर आपण पाहिली 20 धावा. पश्चाताप झाला असेल कदाचित कोण संघाच्या खेळाडूंना का दिलं जीवनदान हा प्रश्न निर्माण झाला असेल खेळाडूंच्या मनामध्ये. ओ द विकेट, पुन्हा एकदा बॉलर तयार. ओ हवेमध्ये आहे, पुन्हा संधी आहे, परंतु नाही. सेफ लँडिंग होते. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी दोन्ही खेळाडू पुढे सरसावले. 2 धावा कंप्लीट. टीमचे टोटल 2 ने पुढे सरकत असताना 22 धावा. आपण पाहू शकाल जीवनदान मिळालेलं त्या खेळाडूने मात्र षटकार ठोकला. त्यानंतर डबल धाव. ओ द विकेट. यावेळेला दणका उठवलाय आमिर भोईर याच्या बॅट मधून. हा दुसरा षटकार पाहायला मिळाला. 6 धावा. अडचणीत नेऊन ठेवते याचं जिवंत उदाहरण पाहायला मिळालं. 2 जीवनदान आमिर भुईर सारख्या खेळाडूला आपण दिलेत आणि त्याचा फायदा मात्र तडाखे देताना पाहायला मिळतोय. हा खेळाडू 2 षटकार आणि टीमची टोटल गतिमान पद्धतीने पुढे सरकताना 28 धावा. जबरदस्त बॅटिंग. अनिकेत मात्रे ज्याचा वाढदिवस आहे आज, वाढदिवसाची रिटर्न गिफ्ट आपल्या संघाला देणार का? हो, त्या आठवणी त्याच्या अजूनही ताज्या असतील, कारण चाळीसगाव प्रीमियर लीग मधली पहिली बाईक याच मैदानावर अनिकेत मात्रे यानं पटकावलेली. परंतु समोर आता सेट बॅट्समन आहेत. एकीकडे आहे आमिर भोईर तर एकीकडे आकाश भोईर. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल या खेळाडूंना, कारण आता आपण पाहिलं सन्माननीय मान्यवर विकास ठाकूर सामाजिक कार्यकर्ते आहेत, युवा नेतृत्व. मी त्यांना विनंती करेन, सुनील पाटील विनंती करेन विकास ठाकूर यांचं आपण स्वागत करावं आणि आमच्या स्वागत कक्षामध्ये जाऊन आपण आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. चला मैदानाकडे. अनिकेत मात्रे गोलंदाजी करणार. समोर आहे आमिर भोईर, आकाश भोईर. यावेळेला नॉन स्ट्राईक एंडला आहे उभा आमिर भोईर. ब्लॅक अँड ब्लू कॉम्बिनेशन मध्ये पूर्ण कोण टीम आपल्याला पाहायला मिळते आणि स्काय ब्लू अँड ब्लॅक कॉम्बिनेशन मध्ये टीम डेरवली. ओ मिस टायमिंग स्ट्रोक. यावेळेला कमालीचा भन्नाट वेग, टप्प्यावर नियंत्रण, अचूक गोलंदाजी. अनिकेत मात्रे याचा पहिला निर्धाव चेंडू. प्रत्येक विकेट साठी 1000 रुपीज, 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. गोलंदाज अनिकेत, सरपंच आमचे जितेश शिसवे यांच्या माध्यमातून विकेट साठी 1000, खूप मोठी रक्कम आहे. ओ द विकेट. इनरेश लागली, फटका फसलाय. जोपर्यंत क्षेत्ररक्षकाच्या हातात जातोय. दुसरी धाव कंप्लीट होणार का? डेंजर एंड वर थ्रो सुद्धा केला आणि बघता बघता रात्रीच्या अंधारात दुसऱ्या धावेची चोरी झाली. 2 धावा. 30 धावा धापळकावर. असं म्हणतात ना, तुमचं फाउंडेशन मजबूत असेल ना तर वरची बिल्डिंग मजबूत होते. थोडंसं फाउंडेशन मजबूत करण्याचा प्रयत्न गोलंदाजांनी केलेला कोण संघाच्या, परंतु क्षेत्ररक्षकांची साथ मिळाली नाही. त्यामुळे कदाचित आज मजबूत स्थितीमध्ये आहे. या बॉलला मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळलाय. प्रोटेक्शन आहे तिथे. 1 धाव कंप्लीट होणार. ओ दुसरी धाव कंप्लीट. आपला पहिला पाऊल जर दलदलीमध्ये टाकलात ना तुम्ही, तर मग प्रत्येक पाऊल आपला दलदलीमध्ये फसतच जातो. हे पाहायला मिळते इथे. मिसफिल्डिंग काही अंशी पाहायला मिळते. बऱ्याचशा प्रमाणात खराब क्षेत्ररक्षण टीम I11 कोण संघाचं. अनिकेत मात्रे पुन्हा एकदा तयार असणार. कॉम्बॉक्स एंड कडून समोर आहे यावेळेला आकाश भोईर. ओ द विकेट. अनिकेत नेक्स्ट वन.
अपील आहे, लाऊड अपील आहे अंपायर कडे आणि दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केले जातील का नाही. नकार दिला, आमिरनं नकार दिला. एक धावेनं मात्र टीमची लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव आणि या एक धावेनं मात्र टीमची टोटल एक न पुढे सरकताना 33 धावा, 33 रन ऑन बोर्ड. 33 धावा आपल्याला पाहायला मिळतील. मगाशी षटकार लगावला बॅट्समननं, तर राहुल जाधव यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक असेल आणि प्रत्येक विकेट साठी सरपंच साहेबांनी 1000 रुपयाचं पारितोषिक लावलंय, परंतु विकेट मिळण्याचं नाव नाहीये चौकाराला. टीमच्या कॅप्टन्सला कॉल असेल की टॉस साठी यायचंय. चौकाराला, चौकारानं पुन्हा एकदा गती वाढली धावसंख्येची. ओ द विकेट, ओ आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आहे. यावेळेला मात्र बॉल जातोय निर्धाव. आमचे अक्षय खरद कोण ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत, त्यांनाही विनंती असेल आयोजकांकडून, आपल्याला हे आग्रहाचं आमंत्रण आहे की आपणही मुख्य व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हावं. तीन षटकांचा खेळ संपतोय. टीमची टोटल धावसंख्या जर आपण पाहिलीत तर 37 धावा. इकडे विष्णू भोईर असतील ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच, आपणही असाल तर तुम्हाला इथे वसंतदादांच्या माध्यमातून आग्रहाचं आमंत्रण आहे की आपण यावं आणि मुख्य व्यासपीठावर आसनस्थ व्हावं. यावेळेला आपण पाहिलं भावेश म्हात्रे शेवटचा गोलंदाज, शेवटचा गोलंदाज वापरला जाईल. भावेश लुकिंग व्हेरी स्मार्ट. मयूर ना ड्रेसअप कॉम्बिनेशन जो आहे ना बरोबर आहे. न्यूझीलंड पॅटर्न वाटतोय सेम I11 कोण टीमचा. चांगले चॉईस केलाय. इकडे आपण डेरवली संघ सुद्धा पाहिलं, स्काय ब्लू अँड ब्लॅक कॉम्बिनेशन मध्ये संपूर्ण टीम आहे. बॉलिंग ट्रॅकवर शेवटचा गोलंदाज भावेश म्हात्रे. पहिला बॉल फिरून खेळण्याचा प्रयत्न यावेळेला फसतोय. धडपड होतीये नॉन स्ट्राईक एंडला. आमिर भोईरची कमालीची धडपड, कारण त्याला स्ट्राईक वर जायचं. बॅट सेट झालेली आहे त्याची. आकाश भोईर सुद्धा कमी नाहीये, तोही खेळण्यामध्ये तरबेज आहे, परंतु अशा वेळेला आमिर भोईरची मैदानामध्ये बॅट लागली. पहिला बॉल डॉट वर द विकेट. भावेश शरीरापासून दूर, खराब खराब बॉल. एक्स्ट्राची एक धाव आणि या एक धावेने टीमची टोटल पुढे मूव्ह होताना पाहायला मिळेल. धाव संख्या आहे 38 धावा, 38 रन. दोन्ही अगदी जवळाजवळील गावं. मानसी स्पोर्ट डेरवली आणि अधिरा इंटरप्राइजेस मानसी स्पोर्ट डेरवली आणि I11 कोण एकाच रस्त्यालगत शेजारी असलेली गावं. आणि यावेळेला आपण पाहिलं आकाश भोईर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आहे. यावेळेला लगातारचा चौथा चेंडू निर्धाव खेळतोय आकाश. शेवटच्या स्लॉग ओव्हर मध्ये अशा पद्धतीची अपेक्षा संघाला नसावी कदाचित, परंतु मी भावेश म्हात्रेची स्तुती करेन. वा, कमालीची गोलंदाजी भाई, आज दिल जितल्या. स्लोवर टाईपचा बॉल याही वेळेला फसवण्याचा प्रयत्न आहे आणि या बॉलवर मिळणार सिंगल रन लेग बाईटच्या स्वरूपामध्ये. 39 धावा. काय जबरदस्त सुरुवात झालेली. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा, दुसरी ओव्हर खराब. इथे अक्षय म्हात्रे याची 18 धावा खर्च करून जाते. मात्र कमालीचं कमबॅक भावेशचा. थर्ड मॅन आणि फाईन लेग डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न डेंजर एंड वर मिळणार.
फक्त एक धाव आणि अशा रीतीने बाईच्या स्वरूपात मिळालेली ही एक धाव. यस, बॅट कट आहे. एक धाव पाहायला मिळाली आणि या एक धावेच्या माध्यमातून 40 धावा धावफलकावर. शेवटचा एक चेंडू खेळण्याची संधी आहे आमिरला ओव्हर द विकेट. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मात्र व्हाईट बॉल. एक्स्ट्राची एक धाव. मोस्ट डिमांडेबल बॉल टाकण्याचा प्रयत्न मात्र गोलंदाजाने केलेला, शरीरापासून दूर, अर्थातच आउटसाइड द ऑफ सम यॉर्कर, परंतु प्रयत्न फसले भावेशचे. आडव्या बॅटनं या बॉलला मात्र शेवट गोड केलाय. आमिर भोईरचा उठला तडाखा आणि आला षटकार. स्वरूपात एक धाव मिळाली, त्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली. या नॉन स्ट्राईक एंडला आला आमिर आणि शेवट मात्र आकाश यानं गोड केलं, कारण ज्या आकाशच्या माध्यमातून जवळजवळ 4-5 चेंडू निर्धाव खेळणारा आकाश मात्र शेवटच्या बॉलवर षटकार ठोकतोय. आणि आता आपल्याला पाहायला मिळेल टार्गेट आहे जिंकण्यासाठी 48 धावांची गरज आहे. 24 बॉल 48 धावांची गरज. दोन्ही संघ म्हणजे अर्थातच एकीकडे असणारे गावदेवी अजिवली सुदर्शन याचा संघ आणि MMV धाकटी जुई, या दोन संघांमध्ये टॉस केला जाईल. सन्माननीय सरपंच जितेजी शिसवे, आपणाला विनंती असेल आपल्या शुभ हस्ते दोन संघांमध्ये आपण टॉस करावा. खऱ्या अर्थानं जितेजी शिसवे यांच्या माध्यमातून श्रद्धांजली ट्रॉफी कोणमध्ये एक नामांकित आणि माराची स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेची ओळख आहे ती ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून घडवली जाते. आणि आज या स्पर्धेच्या उद्घाटन माफ करा या मधल्या दुसऱ्या रात्रीमध्ये त्यांची उपस्थिती इथे. धाकटीजी वॉन द टॉस, कॉंग्रॅच्युलेशन. दत्ताजी म्हात्रे आमचे, जी हा गणेश म्हात्रे आपणही आहात, बरीचशी मित्र असतील आज. सूर्यकांत राजभर सुद्धा आहेत. त्यानंतर आपण पाहाल आमचे संतोष गाताडे, नाता खरत, संजू शिसवे, गणेशजी म्हात्रे, सगळी मंडळी या स्पर्धेचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळेल. सगळी आहेत बघा, वसंतदादा सगळ्यांची नावं घेऊन सांगतायत की ही सगळी मंडळी आली असली तरी आपलंही स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. धन्यवाद मंडळ, खूप खूप आभारी आहे. ये वरती तो जीतने के लिए 48 रनों की जरूरत है 24 गेंदों में. दो बल्लेबाज अनिकेत म्हात्रे और अक्षय गाताड़े, ये दो बल्लेबाज मैदान के अंदर दाखिल हो चुके हैं. आज ये बड़े बॉयज है अनिकेत म्हात्रे, और इस साल अगर देखा जाएगा ना तो काफी टच में है ये खिलाड़ी. जगह जगह जाकर बड़ी बड़ी ट्रॉफियों में खेलकर आज आई 11 टीम इस साल की बात करें तो काफी फॉर्म में, तो बहुत मेहनत करनी पड़ेगी यहाँ पे अधीरा इंटरप्राइजेस मानसी स्पोर्ट डेयर वाली टीम को. जीतने के लिए 48 रनों की जरूरत है 24 गेंदों के ऊपर. चौबीस गेंदे 48 रनों की जरूरत है. क्या लाजवाब क्रिकेट.
तो जीतने के लिए 24 गेंदों में 48 रनों की जरूरत है। मुकाबला ऑन हो चुका है। सामने है बल्लेबाज अनिकेत मात्रे और दूसरी तरफ है अक्षय गाताडे। और गेंदबाजी की बात करें तो पहली गेंदबाजी आकाश भोईर। 40 का प्रीमियर लीग ने इस बल्लेबाज ने घमासान बल्लेबाजी की थी। आज सामने एक फुल फॉर्म इनफॉर्म खिलाड़ी है अनिकेत मात्रे। इस साल पहली मर्तबा रूबरू हो चुका है कौन टीम नाइट क्रिकेट में। मेरे सामने तो देखना होगा इस साल किस तरह से बल्लेबाजी है। सुना तो बहुत है इस साल कौन टीम बहुत फॉर्म में चल रही है, लेकिन देखने को आज मिलेगा। आकाश 48 रनों की जरूरत। पहली गेंद ओवर द विकेट। हियर इज फर्स्ट वन। पहली गेंद के ऊपर हवा में खेल दिया और गेंद जाएगी या विकेट। 6 रन। लगाते हैं ना तो बहुत बड़ा बर्थडे गिफ्ट मिलेगा अनिकेत सरपंच साहब की तरफ से। 1 2 3 4 नहीं 5,000 रुपए की इनामी राशि दी जाएगी। 5,000 रुपीज गिवन बाय अनिकेत मात्रे। बर्थडे का बहुत बड़ा सेलिब्रेशन हो सकता है कल के दिन में। एक छक्का तो लगा दिया, 6 रन बने। शुरुआत अच्छी है, बहुत दमदार शुरुआत। 8 घंटा ड्यूटी पे जाओ ना एमआरडीसी में तो जाकर कहीं 500-600 रुपए मिलते हैं। यहाँ पे 3 छक्के लगाएंगे 5,000 रुपए, आधे महीने की तनख्वाह। और शायद ये दूसरा छक्का अनिकेत मात्रे के बल्ले से जेब में हाथ डाला है सरपंच साहब ने। लगातार 2 गेंदों के ऊपर 2 छक्के। 500 की हरी पत्तियां हमारे सामने डिपॉजिट हुई है सरपंच जीतेश जी शिसवे इनके माध्यम से। लगातार 3 छक्कों के लिए 5,000 रुपए के इनाम। बैक टू बैक 2 छक्के लग चुके हैं बल्लेबाज अनिकेत मात्रे के बल्ले से। ओह क्या बढ़िया। और सही है, कहा जाता है कि अनिकेत मात्रे अच्छा फॉर्म में है तो शायद यहां पे साबित कर दिया। बहुत अच्छा क्रिकेट। दो गेंदे 12 रन। गेंदबाज तैयार। यहां से आकाश भोईर गेंदबाजी के लिए तैयार। दूर वाली छोर से आकाश की ये अगली गेंद। आड़े बैट से खेल दिया। लगातार की 3 गेंदों के ऊपर 3 छक्के और 5,000 जोरदार तालियां। 5,000। और ये पहला खिलाड़ी है जिन्होंने बैक टू बैक 3 छक्के लगाए। ये बल्लेबाज नहीं, ये बला है गेंदबाजों के लिए।
जिसका नाम है अनिकेत म्हात्रे। लगातार के 3 गेंदों के ऊपर 3 छक्के, 18 रन, 48 रनों की जरूरत है। आकाश को का यहाँ पे अतुल भोईर देखिएगा समझा रहे किस तरह से गेंदबाजी होनी चाहिए, किस तरह से टप्पा होना चाहिए, सब डिस्कस, लेकिन थोड़े से नाकामयाब गेंदबाज आकाश भोईर। लगातार के 3 गेंदों के ऊपर 3 बड़े हिट लगा दिए बल्लेबाज यहां पे अनिकेत म्हात्रे ने। ओ द विकेट, इस बार गेंदबाज फिर एक बार तैयार और सामने की तरफ खेला इस बार और गेंद जाएगी वन बाउंस बाउंड्री लाइन के पार, 4 रन। तीन बाइक और 6 साइकिल ऐसे नहीं मिलते किसी को। ये देखिएगा इतनी मेहनत करनी पड़ती है एक खिलाड़ी के नाम पर। 3 बाइक है, 6 साइकिल है और कई ट्रॉफियां। और बचपन में इसने 1-2 का पाड़ा मालूम ही नहीं होगा इसको, 4 और 6 का पाड़ा ही बोल रहा है बिल्कुल। दूर वाली छोर से गेंदबाज तैयार, इस बार घुमाकर खेला, गेंद जाएगी बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर से, 6 रन। स्कोर की तरफ अगर स्कोर बोर्ड की तरफ देखा जाए ना तो 6-6-6-4-6 वीआईपी नंबर लग रहा है बिल्कुल। अंतिम गेंद, एक गेंद शेष है। लगातार 5 गेंदों के ऊपर 4 छक्के, 1 चौका। टीम की टोटल रन संख्या अगर देखी जाए तो 28 रन, 28 रन ऑन बोर्ड। अक्षय गाताड़े नॉन स्ट्राइक एंड में बस तमाशा देख रहा है, कब मौका मिलेगा तब मिलेगा, लेकिन सामने तो बहुत अच्छा सब कुछ चल रहा है। गेंदबाज आकाश तैयार, अनिकेत म्हात्रे, आग उगलती हुई बल्लेबाजी। आज बर्थडे है तो गिफ्ट देना चाहता है गांव के लिए, गिफ्ट देना चाहता है i11 कोन टीम के लिए। दूर वाली चोर से अंतिम गेंद के ऊपर हवा में विकेट जाने की संभावना। ओ ये विकेट कमाल हुआ, आकाश ने गुस्सा निकाला। अंतिम गेंद के ऊपर विकेट मिली अनिकेत। टोटल रन संख्या अगर देखी जाए तो 28 रन। अब गेंदे बची है 12 और जीतने के लिए 20 रनों की जरूरत। 18 गेंदे, माफ कीजिएगा, 18 गेंदे और 20 रनों की जरूरत है। 18 गेंदे 20 रन। नए बल्लेबाज अक्षय म्हात्रे, अक्षय गाताड़े, अक्षय म्हात्रे, ये 2 बल्लेबाज मैदान के अंदर। ये देखिएगा और हर एक छक्के के लिए 1000 रुपए का इनाम दिया जाएगा। सरपंच साहब आज पूरी तरह से बंडल लेके बैठे यहाँ पे। हर एक छक्के के लिए 1000 रुपए का इनाम। फिर एक बार कौन टीम के लिए जीते शिशवे सरपंच साहब की तरफ से 5000 रुपए, जो कि अनिकेत म्हात्रे आपके यहाँ पे डिपॉजिट है। मुकाबला होने के बाद यहां से आप लेके जा सकते हैं। अक्षय म्हात्रे नौ स्ट्राइक एंड में नए बल्लेबाज सामने है अक्षय गाताड़े। और गेंदबाजी की बात करें तो इस वक्त अमन हाथमोड़े के हाथ में गेंद सौंपी है। अब देखना होगा, सामने है बल्लेबाज अक्षय गाताड़े। 18 गेंदों के ऊपर रनों की जरूरत है 20। फील्डिंग में तब्दीली करते हुए अतुल भोईर हमें देखने को मिल रहा है। विकेट जाने के बाद थोड़ी सी तसल्ली आई होगी। यहां पे जरूर मैं कहना चाहूंगा अधीरा इंटरप्राइजेस मानसी स्पोर्ट डेरोली टीम के लिए। गेंदबाज तैयार, दूर वाली चोर से पहली गेंद
अक्षय गातड़े ने यहां पे देखिएगा हुक किया, पॉइंट और कवर के बीच में से गैप ढूंढी, 4 रन। सोलह, बिल्कुल बैलेंस मुकाबला। ओ ये क्या, ये क्या, इसे कहते हैं किस्मत। इससे बड़ी किस्मत क्या हो सकती है? बल्ला लगा हो, गेंद लगी हो, लेकिन बेल्स नहीं हिली। हिलाकर देखो, फेविकॉल वगैरह लगा है कि नहीं? नहीं होता है कभी कभी। ये तो बहुत बड़ी किस्मत है, मैं कहूंगा अक्षय गातड़े आज किस्मत मेहरबान है आपके ऊपर। काय चॅम्पियन झाले का? हो का, चॅम्पियनच ना नक्की? आओ हो का, म्हणजे नंबर आला ना? ठीक है। और ये देखिएगा टीम के टोटल अगर देखा जाएगा तो रन संख्या बन चुकी है 32 रन। ओ द विकेट, गेंदबाज तैयार, स्टे डाउन द ग्राउंड, इस बार खेल दिया और ये विकेट, ये दूसरा विकेट डाउन। अक्षय गाताड़े को लौटना पड़ेगा। बातान टीम ने ओले के डे नाइट टूर्नामेंट में चैंपियन का नंबर यहां पे मिला है ओले टीम के मैदान के ऊपर। बातान, श्रीदत्त बातान टीम फाइनल में चैंपियन बनी है। बहुत बड़ी टीम इस मैदान के ऊपर। उन्हें शायद खोनी टीम के खिलाफ हार मिली थी, लेकिन ओले के मैदान के ऊपर उन्होंने अपनी करामात दिखाई। नए बल्लेबाज साहिल म्हात्रे, इनकी कदकाठी पर मत जाओ दोस्तों। ये दिखने वाला भोला मासूम सा चेहरा है ना, बल्लेबाज जब बल्लेबाजी करता है तो पसीने फूट जाते हैं गेंदबाजों के लिए। ये एक और फुल फॉर्म में खिलाड़ी है जिसका नाम है साहिल म्हात्रे। साहिल ऑन स्ट्राइक, गेंदबाज अमन हाथमोड़े को एक सफलता जरूर हासिल हुई है और आउट होने वाले बल्लेबाज थे अक्षय गाताड़े। ओवर द विकेट, गेंदबाज अमन तैयार, आड़े बैट से खेलना चाहते थे, बिल्कुल स्क्वायर लेग अंपायर के पास से गुजरती हुई गेंद, दूसरी रन के लिए दौड़ना चाहते हैं दोनों बल्लेबाज और इसी के साथ 2 रन कंप्लीट। टीम का टोटल 2 से बढ़ता हुआ 34 रन। तेरह गेंदों के ऊपर अब जीतने के लिए 14 रनों की जरूरत है। 13 गेंदे 14 रन। साहिल ऑन स्ट्राइक। ओ क्या बढ़िया स्ट्रोक, लाजवाब, लेकिन फील्डर वहां पे कोशिश जरूर कर रहा है। कितने रन, वाह वाह, कमाल की फील्डिंग, कमाल की फील्डिंग अपने टीम के लिए। जरूर इस खिलाड़ी ने 2 रन बचाए, कमाल की फील्डिंग वहां पे देखने को मिली और इस 2 रनों के साथ 36 रन, 36 का आंकड़ा क्रॉस किया इस बार। देखिएगा अब 12 गेंदे जीतने के लिए। काजल अंपायर, आयोजकांनी बघायचं आहे आणि तिसऱ्या अंपायरनी सुद्धा बघायचं आहे। गावातला आयोजकांपैकी कोण आहे तिथे? कोण आहे? गावातला आहे कोण आयोजकांपैकी?
चला डिसिजन पेंडिंग. चला अंबर काय डिसिजन आहे, कारण इथे धुरळा उधळलाय संपूर्ण आणि तिकडे स्लोप सुद्धा आहे, त्यामुळे कॅमेरा कॅप्चर सुद्धा करत नाहीये. तिथे प्रेक्षक असतील तर अगदी प्रामाणिकपणे निर्णय द्या प्लीज. प्रामाणिकपणे भातानगावचं कोणतेही खरंच क्रिकेटवर प्रेम करणारे प्रेक्षक असतील, काही प्रामाणिकपणे निर्णय द्या. आपण अंपायर आपण दोघांमध्ये डिस्कस करा, आता तुमच्यावर डिपेंड असणार आहे. कोणत्याही गावचा खेळाडू असेल तिथे किंवा आयोजकांमध्ये कोणी असेल, कारण मित्रांनो आपण पाहतो आहोत कॅमेरावर आम्ही चेक करतोय तर पूर्ण स्लोप आहे आणि ऍट अ टाइम तिथे धुरला उडालाय, त्यामुळे बोल ना. हा काय डिसिजन अंपायर? 2 धावा आहेत ना? हो, आताच नांदगाव ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सुद्धा तिथेच बसलेत, त्यांनी सुद्धा आम्हाला सांगितलं की नाही मी तिथंच आहे, 2 धावा आहेत म्हणून. तर चला मॅच कडे वळूया. टीमची टोटल धावसंख्या आपण पाहिली 36 धावा. आता जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 12 धावांची गरज. मॅच मध्ये रंगत निर्माण होणार का की सामना एकतर्फी होणार हे पाहणं फार गरजेचं आहे. शंकर गायकवाड नवीन गोलंदाज, तो नए गेंदबाज का इस्तेमाल किया जाएगा. शंकर गायकवाड़ को इनवाइट किया है गेंदबाजी के लिए. 12 गेंदों के ऊपर 12 रनों की जरूरत है. बिल्कुल बैलेंस मुकाबला. चलो मुकाबला शुरू किया जाए. जब हमें 10 टीमें हैं आज तो प्लीज टाइम पास मत कीजिएगा. ओवर द विकेट, ये गेंद जाएगी सीधी बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन. शंकर गायकवाड़ के लिए बैक टू बैक अगर 2 विकेट लेते हैं तो दशरथ धुमाल की तरफ से 1000 रुपए का इनाम दिया जाएगा. 4 रनों के साथ टीम का टोटल आगे बढ़ता हुआ 40 रन. 11 गेंदे 8 रनों की जरूरत है. हल्के हाथों से डिफेंस किया था इस गेंद को. देखिएगा क्या चालाकी है इस खिलाड़ी की. दूसरी की मांग और इसी के साथ 2 रन कंप्लीट. ओ यहां से देखिएगा 2 रनों के साथ बढ़ता हुआ टोटल 42 रन. अब जीतने के लिए जरूरत है 10 गेंदे और 6 रन. कमाल का क्रिकेट. ये धुरला, ये जो यहां पे धुआं उड़ रहा है ना, ये मेहनत है. काफी मशक्कत करते हुए टीम अधीरा इंटरप्राइजेस मानसी स्पोर्ट डेरवली. 10 गेंदे जीतने के लिए मात्र 6 रनों की जरूरत. शंकर गायकवाड़ के लिए लगातार 2 विकेटों के लिए दशरथ धुमाल ने लगाए 1000 रुपए का इनाम. ओवर द विकेट, लो फुल टॉस गेंद 1 रन के लिए. ओ तीनों स्टंप यहां पे दांडी गुल की है.
अब तीसरे अंपायर की मांग, चेक किया जाएगा रनआउट के रूप में। क्या निशाना है भाई, क्या भाई, वाह, वो इससे कहते हैं निशाना। बचपन में कंचे खेले होंगे इस खिलाड़ी ने। यस, अंपायर, थर्ड अंपायर कॉल इज आउट। विकेट है, डायरेक्ट हिट हुआ था और क्या लाजवाब निशाना लगाया था। नौ गेंदे अब जीतने के लिए 6 रनों की जरूरत। मुकाबला हुआ था मयूर, हमने देखा था दहिवली और चिकला, ये दो टीमों के बीच में आज का सुबह का मुकाबला हुआ था। दर्शकों की जानकारी के लिए कहना चाहूंगा 6 गेंदों में जरूरत थी, लगभग 6 रनों की जरूरत थी और अंतिम 3 गेंदों के ऊपर मात्र 1 रन की जरूरत थी दहिवली टीम को। 3 गेंदों के ऊपर 1 रन, लगातार की 2 गेंदें डॉट निकाली थी गेंदबाज ने और अंतिम 1 गेंद के ऊपर 1 रन आई थी और वो 1 रन निकाली थी दहिवली ने, लेकिन जान पे आया था मुकाबला। नितेश भोईर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वावे घरचे अध्यक्ष आहेत, मराठीमध्येच त्यांचं स्वागत करावं लागेल। राजसाहेबांची ठाम भूमिका आहे, माझा महाराष्ट्र, माझ्या महाराष्ट्रात फक्त मराठी बोलणार आणि आम्ही त्यांचं स्वागत मराठी भाषेमध्येच करतोय। चौकार येणार का? आला चौकार, 4 धावा। कोण ग्रामपंचायतीचे आजिवलीचे सन्माननीय धनराज पडे, खूप मोठं योगदान आहे या स्पर्धेला आणि त्यांचं थीम सॉन्ग आपण ऐकलं, ओव्हर द विकेट। यावेळेला मात्र उडवला या बॉलला, विजय फटका असणार का? सरळ सीमारेषेच्या बाहेर, दमदार चौकार। तुझेही 500 रुपये माझ्याकडे जमा आहेत। अनिकेत मात्रे, तुझे सुद्धा 500 रुपये जमा आहेत। मी 5000 आहेत बाबा इथे। 5000 रुपये जमा आहेत, 500 नाही। आणि मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच ऑफकोर्स अनिकेत मात्रे। 6 चेंडू, 28 धावा, 4 षटकार, 1 चौकार। चला अनिकेत